झालंय की ह्याच्या अगोदर असंख्य आंदोलनं झालेली आहेत, असंख्य आंदोलनकर्ते आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत, परंतु प्रत्येक वेळेला आपली भूमिका, आपल्या मागण्या या ठिकाणी कमी जास्त करण्याचं काम ते करत असताना जाणीवपूर्वक देवेंद्र फडणवीस साहेबांना टीका करतात। याच्याबद्दल आम्ही वारंवार बोललेलो आहे की महायुती म्हणून या ठिकाणी सरकार चाललेले, महायुतीचे प्रमुख म्हणून एकनाथजी शिंदे साहेब आहेत, अशा प्रकारे मुद्दामून ते टीका करतात। ह्याच्या मागे कोणीतरी चुकीचं मार्गदर्शन त्यांना करतंय आणि त्यांनी आता मराठा समाजाचं नेतृत्व करतात, पण त्यांना ह्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान मिळालं पाहिजे। शेवटची संधी म्हणते देवेंद्र फडणवीस यांना। राजकारणामध्ये कोणी कुणाला शेवटचा दिवस नसतो आणि दरंगे पाटलांच्यामुळे तर काय भाजप सत्तेवर आलेला नाही, त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीसांना जे काय ते शेवटची संधी म्हणतात, देवेंद्र फडणवीस साहेब एक चळवळीतला संघाचा भाजपचा एक नेता आहे। सत्ता नसतानाही तो नेता होता, सत्ता असतानाही तो नेता आहे। नेता नेतातच असतो, त्याच्यामुळे जरांगे पाटलांच्या ह्या वाक्याला मी जराही समर्थन त्या ठिकाणी करत नाही। मुख्यमंत्र्यांच्या वारंवार सांगून देखील पण जरांगे पाटील त्या ठिकाणी आंदोलनाला बसतात आणि उपोषण करतात आणि त्याच्यामुळे आता त्यांची प्रकृती जरा खराब झालेली आहे। त्याच्यामुळे स्थानिक काही जिल्ह्यांमध्ये वातावरण जरा त्या ठिकाणी खडूळ होण्याचा प्रयत्न चाललाय, परंतु आज शंभूराज देसाईंना काही मंडळी भेटलेले आहेत आणि लवकरच एकनाथ शिंदे साहेबांनाही ते लोक भेटतील आणि एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री म्हणून त्याच्यामध्ये चांगलं त्या ठिकाणी मार्ग काढतील। बघा, मी महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं काम करतोय, मराठा उद्योजक करतोय, त्याच्यामुळे मला कुठला मतदारसंघ अजून दिलेला नाही आहे, परंतु राजकारण आणि आमदारच हे सर्वस्वी नसतं। समाजा चळवळीमध्ये काम करण्याची पण भूमिका बऱ्याचशा लोकांनी घेतलं गरजेचं आहे। आता ज्याला निवडणूक लढवायची आहे तो लढवणारच, किती जरी आपण नाही म्हटलं तर तो काय थांबणार आहे का? संघर्ष तर होणारच आहे, प्रसंगाला तोंड द्यावंच लागणार आहे आणि तो देणारच, कुठलाही पक्ष असो। लोकसभेच्या परिणामाचं आत्मचिंतन झालेलं आहे। काही प्रमाणामध्ये आरक्षण, कुणबी प्रमाणपत्र देऊन देखील पण जाणीवपूर्वक त्या ठिकाणी सत्ताधारी महायुतीच्या विरोधामध्ये काम करण्यात आलं। हे काय आम्हाला सारख्या कार्यकर्त्याला आवडत नाही। तुमचे काहीच प्रश्न सोडवले नसते तर बरोबर होतं, पण प्रश्न सोडून देखील तुम्ही टीका करणार, तुम्ही विरोधात काम करणार आणि महायुतीचे खासदार तुम्ही पाडण्याचं काम केलं, हे फार चुकीचं आहे। पण येणाऱ्या प्रसंगाला तोंड ठेवण्यासाठी सगळेच या ठिकाणी सक्षम आहेत आणि ते सक्षम राहतील। पाटील आर्थिक विकास महामंडळ सोलापूर जिल्ह्याचं उपकेंद्राचं उद्घाटन 29 तारखेला त्या ठिकाणी होणार आहे। राज्यामध्ये 1 लाख मराठा उद्योजक झालेले आहेत आणि आता आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळे मेळावे घेतोय। काल सोलापूर शहरामध्ये त्या ठिकाणी लोकवंदनच्या माध्यमातून, लोकमंगल बँकेच्या माध्यमातून मेळावा झाला। आज एक पंढरपूरमध्ये आम्ही एक आढावा बैठक घेतली आणि 4 ते 5 हजार मराठा उद्योजकांचा मेळावा 29 तारखेला लावण्याचे नियोजन केलं। तर मला विश्वास आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहतील आणि मोठ्या संख्येने मराठा उद्योजक आणि मराठा समाजाला एक चांगल्या पद्धतीची ताकद देण्याचं काम आदरणीय देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी करतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।